हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू नौटंकी फॅमिली. मी आहे रेशम आणि आज आहे आमचा फर्स्ट व्लॉग आणि आम्ही निघालोय भिवंडीला मराठीपाड्याला महाराजांच्या भेटीला. तर सुरू करूया आपली जर्नी. हा आहे आमचा मोठा गाव डोंबिवली मोठा गावचा नवीन मानकोली ब्रिज. आता निघालोय आम्ही डोंबिवलीतून आणि 1 तास 8 मिनिटं दाखवतंय गुगल मॅपवर. आणि ही आहे कोण आहे ही? माझं नाव जीवन आहे. म्हणजे प्रवासाला सुरुवात झाल्याच सुरू. सुचत नाही वाटत ट्रॅफिक मध्ये. कसं वाटतं तुला? आपण आता तिथे चाललोय आणि खूप एक्साइटमेंट होते आणि लवकर बघायची इच्छा होते. पिकनिकला तर आम्हाला नेहमीच जायचं असतं, कुठेतरी फिरायला नेहमीच जायचं असतं. पण जेव्हा आरके सरांची इच्छा होईल तेव्हाच आता कधीच्या काळी मनात आलंय की त्याला महाराजांचं मंदिर बघायचंय, म्हणून निमित्त फिरायला जायचं. फायनली ट्रॅफिक मधून आम्ही बाहेर निघालोय आणि पुढे परत ट्रॅफिक आहे. आता मस्त पराठे खाऊन झालेले आहेत आणि आता आम्ही पुन्हा सुरुवात केली प्रवासाला. माहित नाही किती वेळ लागणार आहे, बट महाराजांना भेटायला चाललोय. सो कसा होता पराठा? छान होता. नक्की? हो. ओके. माझं तर फेवरेट आहे. काही विशेष नाही. इथून लेफ्ट आहे वाटतं. हा लेफ्ट. आता रूट शोधतोय जावं लागेल. जरा आणि रिक्षावाल्याला बघूया विचारते का? काय म्हणतोय रिक्षावाला. रिक्षावाल्याला विचार. अंकल, वो शिवाजी महाराज का मंदिर बना है, वो कहाँ से रास्ता है? यहीं से सीधा. थैंक यू. हाँ ठीक है, ओके, थँक यू. तर अंकलने रस्ता सांगितलेला आहे मराठीत बोलायचं. आणि जाऊ दे, आता चुकलं, मराठीतच बोललं पाहिजे, पण काय करणार. आपण रस्ता बघूया. फायनली आम्ही तो रूट पकडलेला आहे आणि हे जे महाराजांचं मंदिर आहे हे भिवंडी जे सेट्स इन द सिटी आणि विस्परिंग वुड्सचं जे रिसॉर्ट आहे त्याच रूटला आहे. तिथूनच तुम्हाला वरती पुढे जायचं आहे. हे बघ तिकडे दाखव. आणि हे बघा, हे आहे ते सेट्स इन द सिटी. मला दिसत असतील सेट्स. सो असे इथे आतमध्ये विविध प्रकारचे सेट्स आहेत आणि खूप सुंदर सुंदर सेट्स आहेत जिथे तुम्ही प्री वेडिंग करू शकता. अगेन जे काही मूवी सॉंग्स वगैरे शूट करू शकता, जे तुम्हाला करायचे ब्रँड शूट्स करू शकता. पाडा, वाव, मोहाचा पाडा. आणि हा इथे लागलेला आहे स्वराज्याभिषेक सोहळ्याचा बॅनर. आणि सुंदर अशा हिरवगार रस्त्यावरून आपण निघालोय. अजून किती लांब आहे माहित नाहीये. सुंदर असं हे बांधलेलं आहे, जणू काही कुठल्या तरी किल्ल्यावरच आलोय असं. असेच कदाचित महाराजांच्या काळी गडकोट किल्ले राखले जात असतील. सगळे किल्ले जर आता या काळात असेच असते लखलखले तर खूप आनंद झाला असता. फुलांचा स्टँड, सगळ्या गोष्टीची सुंदर अशी सोय केलेली. वाह,
त्या खड्ड्यांच्या रस्त्याने असं वाटलं होतं की परत जावं, पण आता हे बघून असं वाटतंय की इथेच थांबावं. बरं झालं आलो. शिस्तबद्ध आतमध्ये इकडे लिहिलेलं आहे. इथून शिवायला हे आहे इन आणि ते आहे आउट. वाह वाह वाह. किती भव्य दिव्य असा हा प्रवेशद्वार. आणि तिथे लिहिलेलं आहे की तुमचे सनग्लासेस, तुमचे सॉक्स, तुमच्या हातात जे काही असेल ते म्हणजेच सनग्लासेस आणि सॉक्स काढून यावे. आणि भव्य दिव्य असा हा मंडप, सुंदर नक्षीकाम. आतमध्ये जाऊन आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे. सुंदर अशी कल्पना ज्यांची कोणाची आहे. वाव. आणि हा मासाहेब जिजाऊ. मंदिर आहे आणि आई भवानीचं दर्शन नाही होणार असं होऊ शकत नाही. ही आई भवानी एका बाजूला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि दुसऱ्या बाजूला या स्वराज्याची रणरागिणी, जिने या शिवबाला, या लाखोंच्या पोशिंद्याला जन्म दिला आणि त्याला प्रजेच्या संरक्षणासाठी तयार केला. हिरकणी माता आहे. काय करायचे, रायगडावर लोक व्यापारानिमित्त, कामानिमित्त वर जायचे. तर तिचं एक छोटं बाळ होतं घरी आणि संध्याकाळी 7 वाजता रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे. तर तिच्या बाळाला भूक लागली असेल म्हणून ती दरवाजे बंद झाल्यानंतर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने असा डोंगर उतरत खाली उतरली आणि तिच्या घरी गेली तिच्या बाळाला दूध पाजायला.
मग ती हिरकणी माता म्हणून राजाने, जेव्हा राजांना कळालं तेव्हा राजाने तिच्या नावाने एक बुरुज बांधला आणि त्याचं नाव लिहिलं हिरकणी बुरुज. राज्य अभिषेक सोहळ्याचं सुंदर, किती सुंदर आहे. तर हे काचांमुळे दिसत नाही, रिफ्लेक्शन येते. संभाजी महाराजांचं आहे ते. महाराणी तारा राणी ह्या. छान अशी ही आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर बाल्कनी. आणि सर्वात आकर्षक आहे हे प्रवेशद्वार. तर खूप सुंदर आणि खूप 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 विलक्षण असं हे शक्तिपीठ उभारलं गेलेलं आहे. आणि खरंच महाराष्ट्रात राजांचं हे मंदिर खरंच आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे शक्तिपीठ आहे. तर कसं वाटलं तुम्हाला दोघांना? खूप छान, खूप मस्त होतं. खूप छान असं हे एक सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलेलं आहे. आणि अक्षरशः इथे आल्यावर मला एक क्षण आठवला, जो आम्ही नांदगावमध्ये शिवसृष्टी जशी उभारली आहे सुहासन्ना कांदेनी, आणि ज्याचं आम्ही इव्हेंट केलेलं, आणि तेव्हा जी फिलिंग आलेली मला की महाराजांचं पहिल्यांदा दर्शन असं समोर झालेलं, तीच फिलिंग आजही आली आहे. आणि खूप छान असं हे शांत ठिकाण आहे आणि हिरवळ, आणि प्रॉपर असं या मंदिराला एक किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे. बुरुजापासून सर्व उभारलेलं आहे. प्रवेशद्वार खूप मस्त आहे. सर्वांनी तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. आणि प्रत्येकांनी या मंदिरात, प्रत्येक मराठी माणसांनी आणि सर्वांनी या मंदिराला भेट दिलीच पाहिजे. एवढं सुंदर असं हे मंदिर आहे, एकदा तुम्ही बघू शकता. तर जर तुम्हाला महाराजांच्या काळात वापरले जाणारे शस्त्र, अस्त्र जर आपल्या मुलांना दाखवायचे असतील, आपला इतिहास त्यांना शिकवायचा असेल, तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. जय महाराष्ट्र. आणि बाहेरला दुसरा दरवाजा. चला. आणि हे गजराज आणि अश्वदल आहे. बघ की हा, म्हणजे अगदी रिसॉर्टला किंवा वॉटर पार्क्सला किंवा दुसरं कुठे जाण्यापेक्षा तुम्ही इथे आलात तर एक खूप सुंदर अनुभव तुम्हाला घ्यायला मिळेल. आणि खूप छान असा इतिहासाचा अभ्याससुद्धा तुमच्या मुलांना करता येईल. आणि आता आम्ही निघतोय पुन्हा घराच्या दिशेने. भेटूया परत नौटंकी फॅमिलीच्या व्लॉग्समध्ये. टाळा.